न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। हॉस्पिटलमध्ये पार्किंगचा बोजवारा, रुग्णांची हेळसांड थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन पेटणार। विक्रम राठोड। अहिल्यानगरातील हॉस्पिटलमध्ये पुरेशी पार्किंग सुविधा नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। हॉस्पिटल परिसरात वाहनांची अनियंत्रित गर्दी होत असून याचा फटका उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना बसत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले। पार्किंगच्या समस्येमुळे रुग्णांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवून योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आक्रमक इशाराही दिला। त्यामुळे पार्किंगच्या मुद्द्यावर आता प्रशासन आणि शिवसेना आमने सामने येण्याची चिन्हे दिसत आहेत। आज या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले की पे एंड पार्कच्या संदर्भात आपण पाहतोय त्या पे एंड पार्कच्या सुरुवातीपासून विरोधात आपण नगर शहर शिवसेना होती। म्हणजे हे पे एंड पार्कच चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। नगर शहरात रस्ते नाहीये, रस्त्यामध्ये खड्डे, लोकांना पार्किंगची व्यवस्था नाहीये आणि याच्यात हे पे एंड पार्क म्हणजे नागरिकांच्या खिशाला कात्री आहे। आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय की हॉस्पिटलच्या बाहेर हे ना खास गाडी लावून ठेवली त्यांनी पे एंड पार्क वाल्यांनी की म्हणजे ती वसुली ही म्हणजे मोगलाई पद्धतीने वसुली चालू आहे। आणि दररोजचे हे 700 रुपये समजा एका गाडीचे घेतले तर 10 गाड्यांचे 7,000 रुपये, म्हणजे दिवसातून किती 50 एक गाड्या उचलले तर म्हणजे यांचा धंदा चालू झाला आहे। नगरकरांना लुटण्याचा धंदा हे महानगरपालिका व सत्ताधारी करत आहेत। तर या विरोधात आज आम्ही नगर शहर शिवसेनेच्या वतीने आलो आहोत। कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। कलेक्टर साहेब म्हटले लवकरात लवकर यातून मार्ग काढून पे एंड पार्क हॉस्पिटलच्या बाहेर तात्पुरतं बंद करण्यात येईल। धन्यवाद। आज महानगरपालिकेचे आयुक्त तसा जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की नगरमध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी पे एंड पार्क पासून इतकी तकलीफ झालेली आहे पेशंटच्या नातेवाईकांना, पेशंटला येणाऱ्या भेटणाऱ्या लोकांना। माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पहिले म्हणणं आहे की ज्या दवाखान्याला तुम्ही परवानगी दिली तिथं पार्किंगच नाही तर त्या दवाखान्याला पार्किंगची म्हणजे परवानगी कशी दिली बांधकामाची? मग त्यामुळे काय होतं, बाहेर जे गाड्या लागतात ते हे लोक पार्किंगवाले उचलून नेतात, त्याची तकलीफ नात लोकांना होऊ राहिली। तर जेवढे नगर शहरातले दवाखाने आहेत त्या सगळ्यांच्या बाहेरची जेवढी पार्किंग आहे ती तातडीने रद्द करावी, नाही तर आम्ही काही दिवसात मोठं आंदोलन इथं या ठिकाणी उभार करू। कारण की ते गोरगरिबांसाठी नाग 750 रुपये म्हणजे यांच्या बापाचा मालिक आहे 750 रुपये, त्यातून पालिकेला काही 100 रुपये तरी देतात काही। मग कशासाठी म्हणजे कशासाठी दंड कशासाठी आकारतात? हे म्हणजे धंदा मांडलेला आहे स्पेसिफिक। 4-5 नगरसेवक आहेत त्याच्यात पार्टनर, काही जण पदाधिकारी पार्टनर आहे। हे जर सगळं रद्द करा, तिथे ते बाया बसतात, त्यांची भाषा बी इतकी घाण आहे की नगरचे लोक काही एवढे घाणेरडे नाही आहेत की त्यांना ती भाषा ऐकायला त्यांच्यापाशी जायची। 750 रुपये भरून त्यांची ती भाषा ऐकावी लागते। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी आज शिवसेनेचे पदाधिकारी हे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलोय, त्यांना सांगितलं आता हे पहिल्यांदा निवेदन त्यांना व्यवस्थित आहे, पण पुढच्या वेळेस याच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन करू। ते आंदोलन इथं नसताना जिथं गाड्या उचलतात ना तिथून सगळ्या गाड्या आम्ही फुकट सोडायला लावू। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेच्या वतीने एक नगर शहराचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न खरं तर आम्ही घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आलो। खरं तर त्यांच्याकडे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून चार्ज आहे आणि म्हणून त्यांच्या समोर हॉस्पिटलच्या परिसरामध्ये ज्या लोक वाहनं घेऊन येतात हॉस्पिटलच्या पेशंटला भेटायला, ॲडमिट झालेल्या पेशंटला किंवा ॲडमिट व्हायला, तिथून जे वाहनं उचलली जातात त्याचा नाहक मनस्ताप त्या नागरिकांना, त्या पेशंटच्या सगळ्या परिवाराला होत असतो। आणि म्हणून एक तर त्यांच्याकडं हॉस्पिटलनी ही पुरेशी जागा उपलब्ध केल्याशिवाय त्यांनी कोणती NOC द्यायचं काही कारण नव्हतं। म्हणजे हॉस्पिटलकडे पार्किंग नाही, हॉस्पिटलची परवानगी तुम्ही देता, मग गाडी लावायची तर त्यांनी कुठे लावायची? एक तर तुम्ही वाहनतळ ओपन करत नाही, दुसरी गोष्ट त्या प्रिमायसेसमध्ये हॉस्पिटल गाडी लावायला ते तर त्यांच्याकडे मुबलक अशी जागा नाही। आणि म्हणून हे जे काही नगरमध्ये जे चुकीचा प्रकार या शहरात चालू आहे म्हणजे पे एंड पार्कचे अड्डे म्हणून हॉस्पिटलच्या बाहेरच्या जागा ह्या त्याच्यातून निश्चित करून घ्यायच्या आणि तिथं कोणी आला की पहिले लगेच गाडी उचलायची आणि त्याला 700-750 रुपये, जायला 100-150 रुपये, हे एक नाहक त्रास आहे। याच्यातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं एक तर तुम्ही वाहनतळाची जागा तिथं वाढवा, हॉस्पिटलची जबाबदारी आहे, त्यांनी ती जागा मोठी करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, अन्यथा नगरकरांना याच्यात रोजचा दंड लोकांच्या खिशाच्या कात्रीला लावू नये आणि याच्यातून लोकांना कुठेतरी रिलीफ भेटावं म्हणून ते जे पे एंड पार्कची जे तुम्ही जे जागा निश्चित केलेल्या आहे त्याच्यातून हॉस्पिटलचा परिसर त्या ठिकाणी वगळण्यात यावा, एवढी या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी केलेली आहे। निश्चित त्याच्यावरती गांभीर्याने विचार करतो असं आम्हाला त्यांनी सांगितलं आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.